भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं. त्या विधानाचा फोटो मी तुम्हाला दाखवतोय. त्यात बावनकुळे म्हणतात की पवार सुद्धा आमच्याकडे येणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाही पवार येण्याची आस लागावी इतकी पवारांच्या येण्याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त पवार पवार आणि पवार या विषयाची चर्चा सुरू झाली. 4 दिवस आधी पवार या विषयाची चर्चा नव्हती, तर पवारांच्याकडून कांद्याला भाव, दुष्काळाला पैसा, दुष्काळग्रस्ताची मदत, कर्जमाफी अशा विषयांची चर्चा सुरू होती. सुप्रिया सुळेंनीही हा विषय सोडून दिला. रोहित पवारांनी कांदा सोडला, MIDC सोडली, तर शरद पवारांनी बाकी सगळेच विषय सोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही या नव्या विषयाला जन्म घालू देत. त्यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक प्रचंड अस्वस्थता पसरू लागली. अस्वस्थता अशी की आता बावनकुळेच म्हणतायत पवार येणार, म्हणजे पवार येणार की काय? मग भाजपच्या कार्यकर्त्यांचं काय, त्या विचारधारेचं काय, असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येऊ लागला. आणि चर्चा होऊ लागली ती फक्त शरद पवार, सुप्रिया पवार आणि रोहित पवार यांची. 2 दिवस तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं चित्र होतं की शरद पवार म्हणजेच महाराष्ट्राचे प्रवक्ते झाले, दुसरा कुठलाही विषय नाही. आणि त्याही पेक्षा भाजपच्या गटामध्ये चिंतेचं वातावरण होतं. ते म्हणजे आता भाजपला झालंय काय? भाजपचे कट्टर समर्थक काही तर म्हणजे आता आम्ही नोटाला मतदान करणार या निष्कर्षापर्यंत येऊन गेले होते. म्हणजे मला विदर्भातल्या एका ज्येष्ठ संघ स्वयंसेवकाचा किस्सा आमच्या वरिष्ठ पत्रकारांनी सांगितला. आमचे मार्गदर्शक वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी सांगितला की एका माणसाने हातावर पाणी घेऊन सांगितलं की आता मतदान करणार नाही भाजपला. खरोखर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली होती. पवारांनी सगळ्याच चर्चेचा रोख आपल्याकडेच ओढून घेतला होता. आणि हीच तर आहे पवार नीती. लोकांच्या विषयी संभ्रम निर्माण करणे, आपल्याविषयी सहानुभूती आणि आशा निर्माण करणे. मी प्रचंड आशावादी असं म्हणत, मी राष्ट्रवादी असं म्हणत पवारांनी पुन्हा एकदा आपल्या भोवती जाळं विणायला सुरुवात केली. आठवा 2019ची ती निवडणूक, ज्या निवडणुकीमध्ये पवार भिजले पवार आणि कोंब आला महाराष्ट्राला. कोंबच आला ना, त्याला कोंबच आला म्हणतात. भिजले पवार आणि कोंब आला महाराष्ट्राला. असं वाटू लागलं की आता पवारांची चलती महाराष्ट्रात सुरू होणार. तुम्ही पवारांची एक राजकारणाची पद्धत बघा. पवारांना जो विषय महाराष्ट्रामध्ये पसरवायचा असतो ना, तो पवारांच्या आधी कोणीतरी बोलतं. तुम्ही कधी बघितलंय का हो? एखाद्या चित्रपटाच्या म्हणजे तुम्ही 25 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद बघितला असेल, एखाद्याचा 50 वर्ष पूर्ण झाल्याचा, 75 झाल्याचा, नव्हे 60 झाल्याचा, 100 झाल्याचा, असा काही आनंद बघितला असेल. पण सिंहासन सारख्या चित्रपटाला 40-42 वर्ष झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक कार्यक्रम होतो आणि त्यात सगळे संपादक येऊन राजकारणावर चर्चा करतात आणि पवार किती ग्रेट म्हणतात. ही पद्धत आहे. पवारांना जे बोलायचं असतं ते इतर कुठल्या तरी मुखातून आधी बाहेर काढलं जातं. जसे ते भालचंद्र नेमाडे बोलले, ज्यांनी नवीन विषय महाराष्ट्राला दिला आणि चर्चेला सुरुवात झाली. पवार आपल्या भोवती चर्चा फिरवताना अशी परफेक्टली फिरवतात की हळू त्या विषयाची चर्चा सुरू होते आणि मग ती फक्त पवारांच्या भोवती सुरू होते. 2019ला पवार साताराच्या सभेत भिजले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार अशी चर्चा सुरू झाली. बरं, भिजल्यावर कुठे बहुमता इतक्या जागा पवारांना मिळवता आल्या होत्या? 50-55 पर्यंत पवारांचं गाडं आडलं, 100 जाता आलं नाही. म्हणजे कोणाचं वाटोळं झालं तरी पवार 100 गेले नाहीत. म्हणजे भाजप बुडाली, सेना बुडाली, काँग्रेस बुडाली, तरी सुद्धा पवार 100 गेले नाहीत. दुसऱ्याचं वाटोळं करून सुद्धा पवारांना आपल्या पक्षाची 100 कधी गाठता आलेली नाही आहे. त्या पवारांनी 50-55 जागाच्या जोरावर
महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंना भाजपच्या युतीतून तोडलं आणि आपलं सरकार स्थापन केलं. फायदा कोणाचा? तर पवारांचा, फक्त पवारांचा. उद्धव ठाकरेला काय 4 आणि सत्ता मिळाली असेल. स्वतः भोवती चर्चेचं वलय घडवून आणायचं, लोकांना एखाद दुसऱ्या पदावर बसवायचं, म्हणजे आवळा देऊन कोवळा काढण्यासारखा हा प्रकार. उद्धव ठाकरेंना आवळा दिला आणि कोवळा काढून घेतला पवारांनी. आता हा कोवळा सोनमोहऱ्यांनी भरलेला होता ही गोष्ट वेगळी. पवारांनी हा कोवळाही काढून घेतला आणि स्वतःचं भलं करून घेतलं. पवार असेच करतात. स्वतः भोवती चर्चा घडवून आणून निवडणुकाच्या तोंडावर वेगळाच कुठला तरी मुद्दा काढतात. लक्षात घ्या, अजून मुद्दे संपलेले नाहीत. महाराष्ट्राची, भारताची विस्मरण शक्ती दांडगी आहे. लवकर विसरायची सवय आहे, लवकर विसरायची. आणि त्यामुळं पवार प्रत्येक वेळी नवे आणि संवेदनशील मुद्दे देत राहतात. देवेंद्र फडणवीसांनी पवारांना कधी नव्हे ते एवढं रिॲक्ट व्हायला भाग पाडलंय, बदलायला भाग पाडलाय. पहिल्यांदा फूट पडलीच नाही, पुन्हा फूट पडली आहे, पुन्हा मग आम्ही घेणारच नाही, आता नाही अजित पवारांना संधी, हे सगळं बोलावं लागतंय. पवारांच्या नाकाखालून अजित पवार काढून घेऊन देवेंद्र फडणवीसांनी जो काही झटका या महाराष्ट्राच्या चाणक्याला दिलाय ना, म्हणजे जेव्हा पवार पक्ष फोडतील तेव्हा चाणक्य, बाळासाहेबांच्या हातातून छगन भुजबळ सहित आमदार काढून घेतले तेव्हा पवार ग्रेट, वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून आपलं सरकार स्थापन केलं तेव्हा पवार ग्रेट, युतीतून उद्धव ठाकरेंना तोडून जेव्हा स्वतःचं सरकार स्थापन केलं तेव्हा पवार ग्रेट. आणि फडणवीसांनी पवारांच्या पुतण्यासकट 40 आमदार काय काढले, पवार लगेच देवेंद्र फडणवीस घरभेदी पक्ष फोडणार आहे. असं कसं चालणार हो? विचार तर करावा लागेल. पवारांच्या या फोडाफोडीचं राजकारण 3दा घडलेलं आहे, 3दा. आणि 3दाही पवारांना याच माध्यमांनी ग्रेट म्हटलेलं आहे, ग्रेट. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना काढून घेऊन जो काही धक्का पवारांना दिलाय ना, त्याचे पडसाद तर उमटणार आहेतच. आणि ते आता उमटताना दिसत आहेत. फक्त फरक इतका आहे की पवार संभ्रमित झालेत. काय करावं नेमकं पवारांना कळत नाहीये. कधी सुप्रियाला म्हणायला लावतात तो तर माझा दादाच, आमच्यापासून नाही फुटला. मग रोहित पवार म्हणतात नाही नाही दादा आमचे नेते, ते नाही फुटले. मग पवार म्हणतात होय नेतेच की, नाही फुटले. मग कुणी म्हणतं असं कसं बोलले, मग नाही 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 फुटले फुटले. आता अजित पवारांना आम्ही एकत्र नाही घेणार. अरे गावातला गोट्याचा खेळ वाटला. झिर म्हणायला आमच्याकडं झिर म्हणायची पद्धत आहे. एक डाव टाकला आणि जरा आपल्या मनासारखा पडला नाही वाटला की झिर म्हणायची सवय. झिर म्हणजे डाव जिरला, नव्यानं टाकायची परवानगी मिळणे. पवारांना हा काय विटी दांडूचा आणि गोट्याचा खेळ वाटला गावातला. नाही नाही मी बोललो नाही, तसं नाही, असं बोललो. पवारांची ही सगळी चाल स्वतः भोवती चर्चा वाढवून घेण्याची आहे. यावेळेला पवारांनी अजून एक विषय वाढवलाय आणि तो म्हणजे स्वतः भोवती चर्चा घडवत असताना आपल्या विरोधकांच्या विषयी निगेटिव्ह मतं तयार होतील याची काळजी घेत आहेत. पवारांचा आजचा राजकीय विरोधक कोणी मान्य करा न करा, पवारांना कोण धक्का देऊ शकत असेल महाराष्ट्रात, पवारांना कोण आज चॅलेंज करू शकत असेल आणि चॅलेंज खरं करून दाखवू शकत असेल तर देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांच्या विषयी संभ्रम निर्माण व्हावा, लोकांच्या मनात शंका निर्माण व्हाव्यात, यासाठीच हे सगळं पवारांच्याकडून घडवलं जातं आहे. पवार डबल खेळी खेळतायत, भाजपला झुलवतायत. भाजपच्या लोकांना वाटतंय कशाला पवारांच्या वरती बोला, अचानक आले तर काय घ्या, येणार तर कोणी पण आहे. पवारही येऊ शकतात, रोहित पवारही येऊ शकतात, सगळेच येऊ शकतात. मग आपण कशाला उगीच पवारांना अंगावर घ्या, म्हणून भाजप गप्प. तिकडे राष्ट्रवादीवाल्यांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण संचारलंय. कुणी पवारांना कुलदैवत म्हणतंय, कुणी अजित पवारांना ग्रामदैवत म्हणतंय. मग गावदेवी कुणाला म्हणायचं जरा ठरवा. हे पवार कुलदैवत असतील, अजित पवार ग्रामदैवत असतील, तर गावदेवी कुणाला करायचं जरा ठरवून टाका तुम्ही सगळ्यांनी मिळून.
हा सगळा ड्रामा चाललाय ना, या पवारांच्या पलीकडे चर्चा होऊ नये यासाठी चाललाय आणि फडणवीसांच्या विषयी संभ्रम निर्माण व्हावा यासाठी चाललाय, एवढं मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतंय ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कळवा. धन्यवाद.